तर आहे अगोदर तर नमस्कार सर्व माझ्या मैत्रिणीला आणि माझ्या चॅनल तुमचं मनापासून खूप स्वागत आहे। तर आज आपण साध्या पद्धतीने भेंडीची भाजी बनवणार आहोत। खूप कमी साहित्यामध्ये तुम्ही बघू शकता, खूप कमी साहित्य आहे। कांदा, मिरची, टमाटर आणि भेंडी आहे कट करून घेतलेली। तर गॅसवर कढई ठेवू आणि छान शेंगदाणे खरपूस भाजून घेऊ। आणि शेंगदाणे आपल्याला मिक्सर मध्ये थोडे जाडसर वाटून घ्यायचे आहेत। आणि आता कढईमध्ये तेल टाकून घेऊ आणि पाव किलो भेंडीला मी 2 कांदे घेतलेले आहेत, 3 टमाटर घेतलेले आहेत, थोडेसे मिरची घेतलेले आहेत। तिखट तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता। तेलामध्ये मी आता कांदे टाकून घेत आहे। तर छान कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। आणि याच्यामध्येच आता मिरची पण टाकून घेणार आहे। तर कांदा आणि मिरची छान तेलामध्ये मस्त भाजून घेऊ। आणि याच्यामध्येच आता मी लगेच टमाटर पण टाकून घेणार आहे। आणि भेंडीच्या भाजीसाठी कुठलंच वाटण केलेलं नाहीये। ते टमाटर पण छान तेलामध्ये परतून घेऊ। आणि जेव्हा टमाटर टाकले की मीठ टाकायचं तेव्हा, म्हणजे टमाटे लगेच शिजतात। तर आता चवीनुसार मीठ टाकून घेऊ। आणि थोडीशी हळद पण टाकून घेऊ। आणि बऱ्याच माझ्या मैत्रिणी भेंडीची भाजी म्हणजे वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बनवतात। सगळ्यांची वेगळी वेगळी पद्धत आहे। ही भेंडीची भाजी पण खूप चविष्ट होते। आता झाकण ठेवू आणि मसाला छान वाफून घेऊ। तवरक दुसऱ्या गॅसवर मोठी कढई घेऊ आणि भेंडी तेलामध्ये छान परतून घेऊ, म्हणजे भेंडीचा सर्व चिकटपणा जाईल। नाही तर आपण एवढ्यामध्येच जर मसाल्यामध्ये टाकली की अशी लाळूस होते भेंडी। म्हणून अगोदर दुसऱ्या भांड्यात, मोठ्या भांड्यात छान परतून घ्यायची, म्हणजे सर्व चिकटपणा जातो। तर छान अशी परतून घेऊ तेलामध्ये भेंडी। तुम्ही बघू शकता थोडीस पण असं चिकटपणा जाणवत नाहीये। बघा छान परतलेले आहे। इकडं मसाला पण आपला छान वाफेवर शिजलेला आहे। तर जो शेंगदाण्याचा कूट आपण बनवलेला आहे तो मसाल्यामध्ये टाकून देऊ आणि सर्व छान मिक्स करून घेऊ। आणि आता जी भेंडी आपण परतली होती ती पण मसाल्यामध्ये टाकून घेऊ। तर सर्व हे छान मिक्स करून घेऊ। आहा, क्या बात है, दिसायलाच एवढी भारी दिसते आणि खरंच खायला खूप चविष्ट आहे। मस्त बनलेली भेंडी।
तर थोडं झाकण ठेवू आणि थोडी वाफ काढून घेऊ, कारण आपली भेंडी अगोदरच थोडीशी शिजलेली आहे. क्या बात आहे. तर छान परतून घेऊ. तर आपली भेंडीची भाजी मस्त बनलेली आहे. तर ही आपली कमी साहित्यामध्ये भेंडीची भाजी बनवून तयार आहे. आणि प्लीज सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, शेअर करा.